भोंदूबाबाच्या नादी लागलेल्या दाम्पत्याची फसवणूक झाली आहे। पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याला 14 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। मुलींच्या उपचारांसाठी इंग्लंडमधील घर, फार्म हाऊस सुद्धा विकलंय। मुलींना गूढ शक्तीने बरं करण्याचं दिलं होतं आश्वासन। वेदिका पंढरपूरकर नावाच्या भोंदू महिलेचा सुद्धा यात सहभाग आहे। उच्च शिक्षित असणाऱ्या आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या दाम्पत्याने 14 कोटी रुपये भोंदूबाबांच्या नादाला लागून गमावले आहेत आणि याच 14 कोटी रुपयातून या वेदिका पंढरपूरकर यांनी हा पुण्यातील महात्मा सोसायटी मधला आलिशान बंगला देखील खरेदी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर काही दिवसांपूर्वी दीपक डोळस यांच्या दोन्ही मुलींना जो आहे तो दुर्धर आजार झालेला होता आणि तो आजार बरा व्हावा यासाठी एक भोंदूबाबा असणाऱ्या दीपक या नामक व्यक्तीच्या जे आहे त्या संपर्कामध्ये ते आलेले होते आणि त्यांच्या संपर्कामधून त्यांनी या वेदिका पंढरपूरकर ज्या आहेत त्या शंकर महाराजांच्या खूप मोठ्या भक्त आहेत आणि शंकर महाराज जे आहेत ते त्यांच्या अंगामध्ये येतात आणि ते तुम्हाला सल्ले देतील आणि तुमच्या मुलींचा आजार जो आहे तो बरा होईल अशा प्रकारचं भाकीत केलेलं होतं। आणि त्यानंतर या वेदिका पंढरपूरकडे हे दीपक डोळस आले आणि याच दीपक डोळसांकडून या वेदिका पंढरपूरकर यांनी जवळपास 2019 पासून आतापर्यंत 14 कोटी रुपये घेतलेले आहेत। परंतु अद्यापने सायबरमध्ये असेल किंवा पुणे पोलिसांमध्ये असेल या प्रकारचा कुठलाही गुन्हा दाखल नसल्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीयेत। परंतु सगळी माहिती घेऊन या संदर्भातला गुन्हा दाखल झाल्यानंतर या अशा भोंदूबाबांवरती नेमकी काय कारवाई पुणे पोलिसांकडून केली जाते हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।